विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 चे समरूपता हे प्रकरण अभ्यासत आहोत. तर आजच्या आपल्या 14व्या तासिकेमध्ये आपण सराव संच 1.3 मधील उदाहरण 5, 6, 7, 8 व 9 हे अभ्यासणार आहोत. तर पाचवं उदाहरण बघा. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR, AR बरोबर आहे 5 AP, AS बरोबर आहे 5 AQ. तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ. आपण फक्त आपल्याला हा समलंब चौकोन आहे हे माहित आहे आणि या चौकोनाचा गुणधर्म आपल्याला माहित असतो की ज्या चौकोनाच्या समभुजांच्या जोड्यापैकी एक जोडी समांतर आणि दुसरी असमांतर असते त्याला आपण समलंब चौकोन म्हणतो. तर समांतर कोणती आहे बाजूची जोडी ती दिलेली आहे. त्याच्यानंतर काही रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत, त्यांचा संबंध दिला रेषाखंडाच्या लांबीमध्ये आणि तुम्हाला परत एक संबंध 2 रेषाखंडाचा सिद्ध करायचा आहे. मग आपल्याला सध्या काहीच माहित नाही असं गृहीत धरून आपण यांच्या किमती अगोदर घेऊ. सर्वप्रथम दिले आपल्याला AR बरोबर आहे 5 AP, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल AR छेद AP बरोबर आहे 5/1. याला आपण विधान 1 म्हणू. त्यानंतर असं दुसरं आहे AS बरोबर आहे 5 AQ, म्हणून याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल AS छेद AQ बरोबर आहे 5/1. याला विधान नंबर 2 म्हणू. तर विधान 1 आणि 2 वरून आपल्याला असं सांगता येतं, विधान 1 आणि 2 वरून आपल्याला असं सांगता येतं AR छेद AP बरोबर AS छेद AQ. 1 व 2 वरून याला लिहूया 3. या गुणोत्तराची किंमत समान आहे, म्हणजेच हे गुणोत्तर समान आहेत आणि समान गुणोत्तर आहेत म्हणजे हे प्रमाणात आहेत हे आपल्याला माहित आहे. हे काय आहेत आता आकृतीमध्ये बघूया. AR ही या त्रिकोणाची बाजू होते, AP ही या त्रिकोणाची बाजू होते, याही होते, परंतु हेच 2 का निवडले तर बघा ह्याच्या संदर्भातच सर्व रेषाखंड आहेत. तिन्ही जे रेषाखंड आहेत ते या आणि या त्रिकोणाचे आहेत. हे जर त्रिकोण घेतला तर आपल्याला हे काही दिलेलं नाही, पण हे या त्रिकोणामध्ये मात्र सर्व रेषाखंड दिलेत. बघा सिद्ध करायचा रेषाखंड तेच आहे. याच्यामध्ये हे SR, हे PQ, त्याच्यानंतर AR या त्रिकोणाचा, AP या त्रिकोणाचा, AS म्हणजे हे 2 त्रिकोण आपण घेऊया. तर सर्वप्रथम आपण 2 त्रिकोण घेत असताना वर जे रेषाखंड दिले AR AS म्हणजे या त्रिकोणाचे आहेत ते त्रिकोण घेऊ आपण अगोदर. त्रिकोण ASR, त्रिकोण ASR व त्रिकोण AQP मध्ये, या 2 त्रिकोणामध्ये, या 2 त्रिकोणामध्ये काय लिहिता येईल आपल्याला. तर सर्वप्रथम विधान नंबर 3 घेऊया. AR छेद AP बरोबर AS छेद AQ. हे विधान 3 वरून घेतलं आपण, म्हणजे ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत त्या बाजू प्रमाणात आहेत. आता कोणत्या बाजू प्रमाणात ते बघा. AR छेद AP, AR छेद AP बरोबर AS छेद AQ म्हणजे ह्या बाजू आहेत. आता इथं दाखवलं मी पुन्हा करून हे ह्या 2 ही बाजू या बाजूशी, त्याच्यानंतर ही बाजू या बाजूशी. आणि आपल्याला थोडं बारकाईनं आकृतीमध्ये पाहिलं तर या ज्या बाजू प्रमाणात आहेत त्यांनी समाविष्ट केलेलं कोण ही एकरूप आहे ते लक्षात येतं, कारण हे विरुद्ध कोण आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल हे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात, म्हणून बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतील. पण त्याच्यासाठी लागणार आता 2 बाजू तर प्रमाणात दाखवलेत आपण ह्या 2 त्रिकोणाच्या. मग आपल्याला परत एक सांगता येईल की कोण P1 अगोदर हे घेतला त्रिकोण म्हणून SAR एकरूप कोण SAR हा कोण घेतला. एकरूप कोण QAP ह्याचं कारण
विरुद्ध कोन, हे विरुद्ध कोन आहे. ह्या दोन त्रिकोणाच्या बाबतीत आपण या बाजू प्रमाणात आहेत असं सांगितलं, दाखवलं विधान 3 मध्ये. आणि ज्या बाजू प्रमाणात त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप आहेत, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता समरूप आहेत हे दाखवल्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. अगोदर लिहू. म्हणून त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP याचं कारण सांगता येईल बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी. जर त्रिकोण समरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात, म्हणून संगत बाजू घेऊया आपण. आता काय करायचं, याच्यामध्ये 3 येतात, 3 पैकी फक्त 2च गुणोत्तर घ्यायचे जे की त्याच्या दोन्ही किमती माहित आहेत आणि ज्याच्यामध्ये एक किंमत विचारली. आपण AS/AQ घेऊ. पहिलं गुणोत्तर AS/AQ पहिलंच घेतलं, कारण या दोघांचीही किंमत आपल्याकडे आहे 2 मध्ये, विधान 2 मध्ये बरोबर आहे. आता तिसरं घेताना SR/QP घ्यायचं का ते याच्यावरून ठरवायचं. इथं आहे SR/PQ दाखवायचंय, म्हणून ते एक घेऊ. SR/QP किंवा PQ. इथं कारण लिहिता येतं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता याच्यात किंमत ठेवूया. AS/AQ ची किंमत आहे 5/1, याची 5/1 लिहू. बरोबर आहे. SR/PQ जशाला तसं हे आपण कशावर लिहिलं, AS/AQ ची किंमत कुठून घेतली, विधान नंबर 2 मधून, म्हणून इथं कारण लिहू विधान 2 वरून. आणि मग तिरपा गुणाकार केला तर आपल्याला असं मिळेल SR बरोबर आहे 5PQ. आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. SR बरोबर आहे 5PQ. बघा, सिद्ध करा. SR बरोबर आहे 5PQ आणि हे आपण अशा प्रकारचं सिद्ध केलं. SR बरोबर आहे 5PQ. तर त्याच्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. सर्व कसोट्यावरच उदाहरण आहे त्याच्यावर मध्ये, गुणधर्म आणि कसोट्या. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC. बाजू AB ही DC ला समांतर आहे. हा सुद्धा समलंब चौकोन आहे. म्हणजे आता सांगितलेली प्रॉपर्टी जे गुणधर्म आहे, 2 समोरासमोर जोड्यापैकी एक समांतर आणि दुसरी असमांतर. कर्ण इथं AC आणि BD हे O मध्ये छेदतात. परत इथं AB ची किंमत दिली, DC ची किंमत दिली, OB ची किंमत 15 आहे, OD ची किंमत आपल्याला काढायची. तेच त्रिकोण येतात अगोदरची घेतलेले. आता इथं मात्र आपल्याला बाजूचं काही गुणोत्तर दिलं नाही. इथं मी सांगितलं तुम्हाला, ह्या समांतर रेषा ही छेदिका जर घेतली तर या कोनांना आपण व्युत्क्रम कोन म्हणतो. ह्या 2 समांतर रेषा तर दिल्यातच तुम्हाला, AB समांतर बाजू DC, AB समांतर बाजू DC, हे व्युत्क्रम कोन होतात. किंवा ही छेदिका जर सोडून दिली, ही घेतली तर हे व्युत्क्रम कोन होतात. हे कोन, हा कोन, हे समांतर रेषा या कोनाशी, व्युत्क्रम कोन. समांतर रेषा ही छेदिका, याला व्युत्क्रम कोन म्हणतो. आणि हे 2 कोन तर आपल्याला मागच्या उदाहरणामध्ये परिचित झालेत, हे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे इथं 3 कोन एकरूप आहेत. आपल्याला 3 कोनाची आवश्यकता सुद्धा नाही कसोटीसाठी, समरूप दाखवण्यासाठी. आपण शॉर्ट कोचीच कसोटी आपण शॉर्ट मध्ये पाहिली होती, को कसोटी. म्हणून कोणतेही 2 कोन घ्या याच्यामध्ये, त्रिकोण तर माहीत झाले आपल्याला कोणते घ्यायचे ते. त्या त्रिकोणाचा आपण विचार करूया. तर सर्वप्रथम त्रिकोण COD व कशी घ्या तुम्हाला, COD व त्रिकोण AOB मध्ये, या 2 त्रिकोणामध्ये आपण इथं सांगितलेलं आहे. प्रश्नामध्ये दिलं आपल्याला की CD समांतर BC AB. मग ही छेदिका घ्या किंवा ही छेदिका, कोणती छेदिका घेतली तर एक कोन याच्यातला घ्या. दोन्हीपैकी दोन्हीची गरज नाही, कारण आपण को कसोटीनुसारच हे 2 त्रिकोण समरूप दाखवू. याच्यातला हा कोन घेत असताना आपल्याला सांगता येतं की CDO
एकरूप कोन, हा CDO पूर्णपणे घेतला नाही, इतका घेतला का नाही घेतला, कोन हाच होतो. एकरूप कोन OBA. वाटलं तर सुरुवातीला इथं आपण असं लिहूया, नंतर याचा संदर्भ घेऊ इथं डायरेक्टली. चौकोन ABCD मध्ये दिलेल्या बाबीचा बाजू AB समांतर बाजू DC म्हणून कोन हा पूर्णपणे घेऊया CDB. एकरूप कोन CDB हा कोन घेतला तर इथं DBA याला विधान नंबर 1 म्हणू. आता याचा वापर इथं करूया. डायरेक्टली असं लिहा वाटत नसेल तर आपल्याला संदर्भासहित लिहिता येतं. मग आता CDB म्हणजेच आपला CDB म्हणजे CDO, DBA म्हणजेच OBA आलं. इथं कारण लिहूया. या ठिकाणी कारण काय लिहिता येतं, व्युत्क्रम कोन. मग आता इथं विधान 1 वरून म्हणजे तेच कोण आहेत, फक्त नावं बदल केले. एक कोण झाला आणि आता बाकी दुसरं पाहण्याची गरज नाही, विरुद्ध कोण घेऊन टाकूया. CDOच्या नंतर हा कोण घ्या, कोण COD एकरूप कोण AOB. याचं कारण लिहूया विरुद्ध कोण. आणि मग कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतील. म्हणून त्रिकोण COD समरूप त्रिकोण संगती बघून घ्या. डी कोण कोणत्या कोणाशी आहे, B शी. डी शेवटी असल्यामुळं B सुद्धा शेवटी लिहितो. त्याच्यानंतर O कोणाशी, O मध्यभागी आहे म्हणून O इथे लिहिलं. आता एकच अक्षर राहिले याच्यामधलं AOB. संगती लिहिली. आता ह्याच्यात बाजू घेऊया. बाजूचे इथं कारण लिहूया कोको कसोटी. जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. 3 गुणोत्तर येतात. 3 पैकी आपण 2च गुणोत्तर घेणार आहे. 2 असे गुणोत्तर घेणार आहेत की ज्याच्यामध्ये दोघांची किंमत माहित आहे, एका गुणोत्तरामधल्या याची रेषाखंडाची आणि दुसऱ्याची एक काढायची. मग आपण जर घेतलं CO किंवा OC/AO. OC आपल्याला विचारलेलंही नाही आणि काही दिलेलं नाही, म्हणजे पहिलं गुणोत्तर आपण कॅन्सल करूया. दुसरं डायरेक्ट दुसऱ्यापासून सुरुवात करू. काय घेऊ, दुसरं कोणतं आहे मग, म्हणून OD/OB. दोन्ही पैकी एकाची किंमत माहिती आहे, एक काढायचं. आणि राहिलेलं कोणतं आहे, हे CD किंवा DC छेद काय आहे AB. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आपण 3 गुणोत्तर घेतले नाही, 2च घेतले ज्याच्यामध्ये दोघांच्याही किमती माहित आहेत. आणि एक गुणोत्तर असे की ज्याच्यामध्ये एकाची किंमत आपल्याला काढायची. ओडीची किंमत काढायची आहे. ओडी जशाला तसं ठेवूया. ओबीची किंमत आहे 15, दिलेला आहे 15 बरोबर आहे. DC किंवा CD ची किंमत आहे 6, AB ची किंमत आहे 20. इथं कटवा किंवा तिरपा गुणाकार करून कटवा चालते. OD गुणिले 20 बरोबर आहे. OD गुणिले 20 बरोबर आहे 15 गुणिले 6. म्हणून OD बरोबर आहे 15 गुणिले 6 छेद 20. 5 न भाग देऊ. 5 चोक 20, 5 त्रिक 15 आणि त्याच्यानंतर 2 न 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6 किती उरतात. मग आता OD बरोबर आहे 3 त्रिक 9, 9 छेद 2 म्हणजे किती 4.5. 2 चोक 8, 1 उरला 2 पंच 10, 4.5 हे त्याचं उत्तर येईल. OD बरोबर आहे 9 छेद 2, 3 त्रिक 9 आणि उरली तिचं छेद 2 म्हणजे 4.5. अशा प्रकारे 6वं गणित होतं. याच्यानंतरचं पुढचं गणित बघा. 7वं उदाहरण. चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू
बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE, हे DE किरण AB ला, हा किरण एक्सटेंड केला, किरण AB ला T बिंदू मध्ये छेदते, तर सिद्ध करायचं D गुणिले B बरोबर आहे CE गुणिले TE. याचा आपण विचार केल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की हे सुद्धा गुणोत्तर आहे, बाजूंचं गुणोत्तर आहे. हे गुणिले एकाला इकडे आणलं भागिले होईल, हे गुणिले तिकडे गेलं भागिले, म्हणजे दोन गुणोत्तर समान दाखवले. दोन गुणोत्तर समान दाखवायचे तुम्हाला, बाजूंचे गुणोत्तर समान दाखवायचे. बाजूंचे गुणोत्तर केव्हा समान असतात? जेव्हा त्या बाजू समाविष्ट असणारे त्रिकोण समरूप असतात. म्हणजेच हे ज्या त्रिकोणाच्या बाजू आहेत ते त्रिकोण आपल्याला अगोदर समरूप दाखवावे लागतील. मग आपण पाहून घेऊ याच्यामधले कोणत्या बाजू आहेत, कोणत्या त्रिकोणाच्या येऊ शकतात ते. तर सर्वप्रथम हे DE, हे बघा, हे DE घेतलं, त्याच्यानंतर BE लक्षात येत असेल, त्याच्यानंतर CE आणि TE. आपल्याला बरोबर लक्षात आले हे दोन त्रिकोण आहेत. या दोन त्रिकोणामध्ये हा कोण एकरूप असतो कारण विरुद्ध कोण आहे. मग हे दोन कोण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. आता याचा प्रयास आपण करण्यासाठी आपल्याला समांतरभुज चौकोनाची प्रॉपर्टी, गुणधर्म माहित असणं आवश्यक आहे. ते म्हणजे समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असतात. त्याच्यानंतर समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोर बाजू समांतर असतात. तर ह्या गुणधर्माचा वापर करू. तर इथलं स्टार्टिंगला बघा, इथं आपण त्याचा उल्लेख करू की चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे आणि म्हणून कोन A हा कोन या C कोनाशी एकरूप आहे. एकरूप कोन C म्हणण्यापेक्षा आपल्याला आता हे लक्षात यायला ह्या त्रिकोण आहे, म्हणून आपण काय करू, डायरेक्ट ECD. तुम्ही तीन अक्षरी ही सुद्धा घेतला असतं तरी चाललं असतं, BCD, कारण हा होतो चौकोनाचा कोन. पण एवढं सोडून दिलं तर हा त्रिकोणाचा कोन होतो, तो आपल्याला कामाचा आहे म्हणून आपण असं लिहिलंय. कोन A, फक्त हा कोन बघा, कोन A या कोन C शी एकरूप आहे. कोन A C शी एकरूप आहे कारण याचं कारण काय सांगता येतं, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहे. हे झालं एक, याला विधान नंबर 1 म्हणून. आता ह्या समांतर रेषा आहेत माहिती आहे आपल्याला, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोर बाजू समांतर असतात, ही त्याची छेदिका घ्या. म्हणून हा A कोन आता या B कोनाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून इथं असं लिहूया, कोन A एकरूप. आता समांतर लिहिण्याची गरज नाही कारण समांतरभुज चौकोन आहे असं लिहिलं, ह्या समांतर रेषा असतात, ही छेदिका आपल्याला लक्षात येते. कोन A एकरूप कोन B, हा B कोन, B तीन अक्षरी घेऊ, EBT. इथं कारण सांगता येतं संगत कोन, याला विधान नंबर 2. बघून घ्या दोन्ही, ह्या दोन, हा चौकोन समांतरभुज चौकोन आहे, त्यामुळं आपण फक्त या कोणाचा विचार केला. A कोन हा C कोनाशी एकरूप, सर्व सम्मुख कोन एकरूप असतात हे माहिती आहे आपल्याला. हे A कोन C कोनाशी एकरूप आहे, हे A कोन C कोनाशी एकरूप लिहिलं. फक्त लिहित असताना C न लिहिता त्याचा वापर या त्रिकोणामध्ये होणार आहे म्हणून आपण असं लिहिलं ECD, बस, बाकी काय नाही. कोण काय बदलत नसतं, असं नाव हे दोन बदलले नाही. त्याच्यानंतर परत ह्या दोन समांतर रेषा ही छेदिका. मग या दोन समांतर रेषांना या छेदिकेने छेदले असता हे जे कोन तयार होतात या कोनांना आपण संगत कोन असं म्हणतो. आणि संगत कोन हे एकरूप असतात जर ह्या समांतर रेषा असतील तर. ह्या समांतर रेषा आहेतच निश्चित, कारण आपण याला समांतरभुज चौकोन म्हणतो. म्हणून हे दोन कोन एकरूप. इथं सुद्धा आपण तेच लिहिलं, A कोन B कोन लिहिण्याच्या जी या त्रिकोणामध्ये वापर म्हणून EBT असं लिहिलंय. विधान 1 आणि 2 बघा. A कोन याच्याशी एकरूप आहे, A कोन याच्याशी एकरूप आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला ECD आणि EBT एकरूप आहे असं आपल्याला सांगता येतं. हे जर याच्याशी एकरूप, A ECD शी एकरूप आहे, त्याचबरोबर A EBT शी सुद्धा एकरूप आहे, म्हणजे हे दोन कोन परस्परांशी एकरूप आहेत. म्हणून 1 व 2 वरून असं लिहूया, कोन ECD एकरूप कोन
EBT. आता हे झालं 1 व 2 वरून. याला विधान नंबर आपण 3 म्हणूया. ठीक आहे. आता याचं काम आपल्याला याच त्रिकोणासाठी आहे म्हणून हे 2 त्रिकोण घेऊ. त्रिकोण हा एक त्रिकोण घ्या ECD. व हा त्रिकोण घेतलेला आहे. त्रिकोण EBT. या 2 त्रिकोणामध्ये. आता ह्या 2 त्रिकोणामध्ये काय काय आहे, हे 2 त्रिकोणच समरूप दाखवलं तर, कारण ह्या त्रिकोणाच्या या बाजू आहेत त्या आपल्याला समान दाखवायच्या आहेत, म्हणजे गुणोत्तर समान दाखवायचं. याला एकाला इकडे एकाला इकडे नेलं तर गुणोत्तर समान दाखवायचं. गुणोत्तर समान केव्हा असतं, जर त्रिकोण समरूप असतील तर. म्हणून हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. समरूपतेसाठी सगळ्यात महत्वाची छोटी जी कसोटी आहे, लहानात लहान कसोटी म्हणजे कोको. 2 कोण कोणते एकरूप दाखवू शकतो काय ते बघायचं. हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे विरुद्ध कोण आहेत, याची देण्याची गरज नाही, म्हणून हे कोण एकरूप. आणि विधान नंबर 3 मध्ये कोणते कोण कोणत्या कोणाशी एकरूप दाखवलं, ECD हा कोण EBT या कोणाशी एकरूप दाखवला. हे 2 कोण झालं. कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप होतात. म्हणून त्रिकोण ECD मध्ये कोण ECD समरूप एकरूप कोण EBT विधान 3 वरून. त्याच्यानंतर राहिलेला एकच कोण जो विरुद्ध कोण आहे त्याला 1 अक्षर लिहिलं तरी चालते किंवा 3 अक्षर लिहा. CED एकरूप कोण BET. याचं कारण विरुद्ध कोण. आता हे 2 कोण एकरूप आहेत म्हणजे कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप. म्हणून त्रिकोण ECD समरूप त्रिकोण. संगती आता व्यवस्थित घ्यायची आपल्याला. C कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, BC. C मध्यभागी आलं, B मध्यभागी घ्या. E कोण E कोणाशीच, E सुरुवातीला आलं म्हणून इथं सुद्धा E सुरुवातीला घ्या. राहिलेलं अक्षर EBT. इथं कारण काय सांगता येईल, कोको कसोटी. कोको कसोटी झालं. 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आणि बाजू प्रमाणात म्हणजे 3 गुणोत्तर येतील. 3 पैकी 2च घेत आहोत आपण जे आवश्यक आहे ते. तर आपण पाहूया EC आणि EB आहे का याच्यामध्ये. आहे. EC आणि EB आहे जे दाखवायचं ते. म्हणून पहिले बाजू घेऊया. EC किंवा CE छेद EB म्हणजेच BE बरोबर आहे CD आणि BT. CD आणि BT याच्यात नाही म्हणून हे आपण टाळू. तिसरं गुणोत्तर घेऊया. ED छेद ET. ED म्हणजेच DE, ET म्हणजेच TE. इथं कारण सांगता येतं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. यांचा तिरपा गुणाकार जर केला तर निश्चितच आपल्याला जे आवश्यक आहे ते मिळेल. हे DE तिरपा गुणाकार करू. DE गुणिले BE बरोबर आहे CE गुणिले TE. आणि आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. फक्त एवढं लक्षात येणं आवश्यक आहे की हे गुणाकार आहे, पण एका रेषाखंडाला इकडे आणलं तर हे 2 गुणोत्तर आहेत. 2 गुणोत्तर समान आहेत दाखवायचे आहेत. समान 2 गुणोत्तर समान केव्हा असतात, जेव्हा ते प्रमाणात असतात. प्रमाणात दाखवण्यासाठी ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत ते त्रिकोण समरूप दाखवावे लागतात. म्हणून अगोदर त्रिकोण समरूप दाखवले. त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 कोणांची आवश्यकता असते. 2 कोण शोधले. एक आकृतीमध्येच होता ते विरुद्ध कोण, आणि दुसरा आपण या चौकोनाच्या गुणधर्मावरून घेतलेला आहे. हे कोण या कोणाशी एकरूप आहे आणि त्याच्यानंतर हे कोण या कोणाशी एकरूप आहे. हे या कोणाशी काय एकरूप आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण. आणि त्याच्यानंतर हा या कोणाशी काय एकरूप आहे, तर ह्या समांतर रेषा ही त्याची छेदिका म्हणजे हे झाले संगत कोण. मग हा याच्याशी एकरूप आहे, हा याच्याशी एकरूप आहे, याचा अर्थ होतो हे 2 परस्पराशी एकरूप. मग झाला. आता ह्या त्रिकोणामध्ये हे जे 2 त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये हा कोण या कोणाशी एकरूप आहे,
हा कोण या कोणाशी एकरूप आहे? कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप, आणि त्रिकोण समरूप म्हटल्याबरोबर त्यांच्या बाजू प्रमाणात, आणि बाजू प्रमाणात घेऊन आपण हे सिद्ध करू शकतो. असं एक अतिशय सोपं उदाहरण आहे अजून पुस्तकामधलं तुमचं 8वं, ते बघा. इथं डायरेक्टली तुम्हाला हे दिलेलं आहे की दोन बाजूंचं गुणोत्तर समान दिलं आणि हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. काहीच नाही, हे घेतलं की संपलं. त्रिकोण एबीपी व त्रिकोण सीडीपी मध्ये इथं प्रश्नातच सर्व काही माहिती दिलेली आहे. हे जे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणाच्या ह्या बाजू आहेत एपी बीपी. एपी हे सीपी या त्रिकोणाची बाजू, त्याच्यानंतर बीपी आणि डीपी ही या त्रिकोणाच्या, ह्या ज्या बाजू आहेत त्या बघा, एपी आणि हे सीपी, त्याच्यानंतर बीपी आणि डीपी. ज्या बाजू, ह्या बाजू प्रमाणात आहेत दिलं हे, आणि ज्या बाजू प्रमाणात आहेत त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा एकरूप आहे हे आपल्याला माहिती आहे. विरुद्ध कोण आहेत, ह्या रेषा एकमेकाला छेदतात, व्हर्टिकली अपोजिट अँगल, विरुद्ध कोण आहेत हे कोण एकरूप असतात. म्हणून बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. म्हणजे फक्त हे दिलेलं लिहायचंय आपल्याला, याच्यामध्ये काहीच नाही बाकी. एपी छेद सीपी बरोबर आहे बीपी छेद डीपी. याचं कारण लिहूया, पक्ष दिले आपल्याला. त्याच्यानंतर कोण एपीबी एकरूप कोण सीपीडी, याचं कारण विरुद्ध कोण. आणि म्हणून बाकोबा कसोटीनुसार ह्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केला हा कोण. बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी, याचं कारण सांगता येतं बाकोबा. यानंतर 9वं उदाहरण बघा. त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की बीएसी बरोबर कोण एडीसी, तर सिद्ध करा सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. जे सिद्ध करायचं त्याच्याकडे पुन्हा पहा. सीए वर्ग म्हणजे सीए गुणिले सीए बरोबर सीबी गुणिले सीडी. यामधला एक रेषाखंड इकडे आणि याच्यातला एक रेषाखंड इकडे आणला तर दोन गुणोत्तर समान, म्हणजेच त्या बाजू प्रमाणातच दाखवायच्यात. ज्या त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात आहेत ते दोन त्रिकोण याच्यामधले अगोदर बघूया, आणि मग ते त्रिकोण समरूप दाखवल्याबरोबर त्या बाजू प्रमाणात सांगता येतात. पण याच्यासाठी दिलेले जे दोन त्रिकोण आहेत, एक त्रिकोण आहे एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे हे डीएसी. हे दोन त्रिकोण, एक छोटा हा त्रिकोण आणि हा मूळ त्रिकोण, या दोन त्रिकोणाच्या बाबतीत हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवायचे. तर एक बाब तुम्हाला इथं प्रश्नामध्ये दिलेलं आहे स्पष्टपणे की त्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप आहेत हे दिलेलं आहे. याचा एक आपल्याला वापर करावा लागेल. ते दोन त्रिकोण लिहूया. त्रिकोण बी सी ए किंवा एबीसी, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएसी मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये एबीसी व डीएसी मध्ये काय काय सारखं पहिलं काय दिलं, कोण बीएसी बरोबर म्हणजे समान आहे, म्हणजे ते दोन कोण एकरूप एडीसी. इथं कारण लिहूया पक्ष. त्याच्यानंतर एक कोण परत हे बीएसी याच्यामधला, हा बीएसी म्हणजे हा कोण झाला, एडीसी म्हणजे हा कोण झाला. हे दोन कोण एकरूप आहेत. मूळ त्रिकोणामधला ए कोण आणि लहान त्रिकोणामधला हा डी कोण एकरूप आहे. आता दुसरं, लहान त्रिकोण घेतला तरीही हा सी कोण आहे, एडीसी म्हटलं तरी तो सी कोण आहे, आणि एबीसी म्हटलं तरी तो सी कोण आहे. सी कोण सामायिकच आहे. मग इथं कोण दुसरा कोण लिहूया जो सामायिक आहे तो कोण एसीबी. कोण एसीबी एकरूप कोण एसीडी. याचं कारण सामायिक कोण.
मग कोणत्याही त्रिकोणामध्ये जर दोन कोण, एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते कोको कसोटीनुसार समरूप असतात. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण. आता संगती व्यवस्थित घ्यायची घेताना एक घेतला आपण एबीसी, हे कसंही घेतलं चलते, पण आता पुढचं जे काही त्रिकोणाचं अक्षर लिहायचे ते मात्र व्यवस्थित याच्याकडे बघून घ्यायचे. ए कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, डी कोणाशी. ए सुरुवातीला आलं म्हणून इथं सुरुवातीला काय येणं आवश्यक आहे, डी. ए डी शी एकरूप आहे, ए डी शी आलं एकरूप. त्याच्यानंतर सी कोण, सी कोणाशी, सी शेवटी, इथं सी शेवटी आहे. आता याच्यातलं राहिलेलं अक्षर कोणतं, डी. ए इथं कारण सांगता येईल कोको कसोटी, कोको कसोटी. झाले दोन कोण. आता दोन त्रिकोण समरूप दाखवले म्हणजे बाजू प्रमाणात. आता कोणत्या बाजू प्रमाणात, म्हणजे एकूण 3 बाजूचं गुणोत्तर असतं, 3 पैकी आपण 2 घेतो. कोणते 2 घ्यायचे ते पहा, याच्यामध्ये ज्याचा उल्लेख आहे तेच घेऊया. तर इथं सीए घेणं, ए बी पहिल्या बाजूचं गुणोत्तर ए बी छेद डी ए. इथं ए बी नाही डी ए नाही, हे गुणोत्तर नाही घेतलं तरी चालतं. दुसरी बाजू घ्या, दुसरं गुणोत्तर याच्यातलं बीसी छेद एसी. बीसी आहे, एसी सुद्धा आहे. लिहिताना फक्त तसे अक्षर लिहूया, बीसी म्हणजेच काय घेता येईल इथं, सीबी. सीबी छेद काय घेता येतं, सीए. पहिलं हे झालं, पहिलं आपण सोडून दिलं एबी छेद एडी, कारण इथं काही नाही. तर त्याच्यानंतर तिसरं एसी छेद डीसी. एसी म्हणजे परत सीए छेद सीडी. हे 2 हे 2. आता याचा तिरपा गुणाकार घ्या. तिरपा गुणाकार घेतल्याबरोबर हे होईल सीए गुणिले सीए म्हणजे सीएचा वर्ग, किंवा अगोदर लिहा वाटलं तर सीए गुणिले सीए बरोबर आहे सीबी गुणिले सीडी म्हणजेच सीएचा वर्ग बरोबर आहे सीबी गुणिले सीडी. हे सिद्ध झाले. अशा पद्धतीनं हे 2 त्रिकोण समरूप दाखवले आणि समरूप त्रिकोण दाखवून त्यांच्या संगत बाजू प्रमाणात दाखवल्या आणि मग त्या बाजूपैकी 2 बाजू घेऊन त्यांचा तिरपा गुणाकार केल्याबरोबर हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर हे सराव संच 1.3 आपलं पूर्णपणे संपलेलं आहे. यानंतरचा पुढील भाग पुढच्या तासात घेऊया. तोपर्यंत नमस्कार.